दिनांक 4 जानेवारी 2025 शनिवार रात्रीच्या 10:30 वाजता पुण्याच्या डांगे चौकातून आम्ही कोल्हापूरला जायला निघालो। पहाटे 5:30 वाजता आम्ही कोल्हापूरला पोचलो। तिथून जायचं होतं आम्हाला ज्योतिबाला। ज्योतिबाच्या डोंगरावर जाण्यासाठी बस होती 6:20ला, ती आली 6:45ला। त्यामुळे बसमध्ये प्रचंड गर्दी होती आणि लालपरीचा प्रवास सुखदायक होता, पण तो झाला सुखदायक सूर्योदयामुळे। छान सूर्योदय होत होता, त्याचा आनंद घेत आम्ही कोल्हापूरला ज्योतिबाच्या डोंगरावर जायला 1 तास लागतो आणि आम्ही 7:45 वाजता बरोबर ज्योतिबाच्या डोंगरावरती होतो। तिथे उतरल्या शाळकरी मुलांची छान रांग लागली होती। खूप शिस्तीत ते बसमध्ये चढत होते, त्यांच्याकडून खरंच काहीतरी शिकण्यासारखं आहे। मग आम्ही उतरून बालाजीच्या घरी गेलो आणि तिथे छान आवरून अंघोळ वगैरे करून ज्योतिबाच्या दर्शनासाठी गेलो। वैभव आणि सुधीर सांगोलवरून आले होते। वैभव ज्योतिबाचा अभिषेक करणार होता, त्यामुळे तो पुढे गेला, कारण आम्हाला आवरून यायला थोडासा लेट झाला। आणि आता आम्ही चाललोय दर्शनासाठी। सकाळी फार गर्दी नव्हती, त्यामुळे दर्शन व्यवस्थित होण्याची शक्यता आहे। आतमध्ये जिथपर्यंत व्हिडिओ करण्यासाठी अलाउड आहे तिथपर्यंत करते मी, आणि आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचंही देवदर्शन व्हावं, कारण आपण कोणत्याही देवाच्या ठिकाणी आल्यावर फार प्रसन्न वाटतं, खूप छान वाटतं। आणि ती एनर्जी, ती ऊर्जा आमच्यासोबत तुम्हीही अनुभवा। आम्ही घेतली ती प्रत्यक्षरित्या घेतली, तुम्हाला आम्ही देतोय ती अप्रत्यक्षरित्या देतोय। सकाळची मंदिरातली प्रसन्न वेळ आणि मंगलमय वातावरण खूप छान वाटत होतं, खूपच भारी। छान दर्शन झालं, जास्त गर्दी नव्हती। शाळेच्या सहली आल्या होत्या 2-3, त्यामुळे ती छोटी मुलं होती तेवढंच, बाकी गर्दी नसल्यामुळे छान दर्शन झालं आणि आम्ही बाहेर पडलो। आतमध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नव्हती, जिथपर्यंत अलाउड होती तिथे व्हिडिओ शूट केलं। मंदिरातच वैभव आणि सुधीर भेटले। मग दर्शन झाल्यावर आम्ही प्रदक्षिणा घालायला चाललो आणि जाताना मला काही खूप छान कोरीव काम दिसले। ते मंदिराला प्रदक्षिणा घालत असताना माझी नजर या शिवपिंडीवरती पडली। बाजूला मंदिराचा आकार आहे, मस्त गुलालाने ते भरलेलं आहे आणि काळ्या पाषाणात खूप सुबक अशी ती शिवपिंडी कोरलेली आहे आणि त्याच्यावर पांढरा भस्म आणि तो गुलाल आणि काळा पाषाण, हे तिन्ही कलरचं कॉम्बिनेशन ही फारच सुंदर दिसत होतं। थोडं घ्यायचं सांग। दिला का? कसा आहे चहा? काय हो, चहा कसा आहे? चहा हो, चहा कसा आहे? बासुंदी चहा। आम्हाला या दुकानातल्या ज्योतिबाच्या फ्रेम खूप आवडल्या, खूप सुंदर होत्या 3D मध्ये, आणि ते रंग वगैरे इतकं उठून दिसत होतं। हे आजोबा मला प्रत्येक वेळी आले की दिसतात। ज्योतिबाला वाहण्यासाठी जो दवणा लागतो तो ते विकतात तिथे, आणि ज्योतिबाचं दर्शन घेऊन मस्त चहा पिऊन आम्ही चाललो होतो यामाई देवीचं दर्शन घ्यायला। जाताना असे छान दुकानं होती, तीही बघत होतो। यांना एक गाडी आवडली, आर्मी बाईक आणि थार अशा छोट्या होत्या, त्यात खूप छान होते तेही। कुठे ह्याच्यातलं कोणतं पण घ्या तुम्ही, तुम्हाला म्हणून तेवढे भेटतात ह्याच्यातलं, पण हे नाही, हे एक काढून कितीला? मोठा अंडा आहे, छोटा अंडा आहे। एक पीस कितीला? हा 100 रुपयाला एक आहे, हा घेतला 80 रुपयाला एक। ह्याच्यातलं कोणते घ्या 80 रुपयाला एक।
काढून दाखवतो फक्त दाखवते ओरिजिनल आले. यमाई देवीकडे जाताना ज्या पायऱ्या होत्या त्या पायऱ्या उतरत होतो. अजिबात गर्दी नव्हती. आजूबाजूची दुकानंही उघडली नव्हती. खूप सुंदर, मंगलमय आणि प्रसन्न सकाळ होती. यमाई देवीच्या दर्शनासाठी आलो होतो. काहीच गर्दी नव्हती, त्यामुळे खूप छान, निवांत आणि एकदम प्रसन्न देवदर्शन झालं. त्यामुळे देवदर्शन घेतल्यानंतर परत मी व्हिडिओ काढण्यासाठी आले. छान व्हिडिओ काढला. तिथे काहीच रिस्ट्रिक्शन नव्हते. फोटो, व्हिडिओ सगळं अलाउड होतं. त्यामुळे मला छान वाटलं ते व्हिडिओ शूट करायला. या देवीच्या मंदिराच्या पाठीमागे 5-7 अशा विषम संख्येत दगडाची उतरंड लावतात. जर ती उतरण राहिली तर आपल्या मनातली जी इच्छा असते ती पूर्ण होते. मीही ती लावली, पण मी काय इच्छा बोलले ते मी इथे सांगणार नाही. छान वाटलं मला. आम्ही परत बालाजीच्या घरी आलो आणि अभिषेक घातल्यानंतर पुरणाचा नैवेद्य दाखवायचा असतो. त्यामुळे बालाजीची आई पुरणाचा नैवेद्य करत होती. हे बालाजीचं घर खूप छान आहे, जुन्या पद्धतीचं. आता आम्ही परत मंदिरात चाललोय पुरणाचा नैवेद्य घेऊन. सकाळी छान दर्शन झालं होतं. आता नैवेद्य दाखवायचं होतं. तुला 500 लोक तुला माहिती आहे. 500 लोक मुंबईला पुण्यात जात होते. ज्योतिबा आणि यमाई देवीचं दर्शन घेऊन झाल्यावर बालाजीच्या मम्मीनी आमच्यासाठी खास पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता. खूप सुंदर स्वयंपाक झाला होता. तो मस्त जेवण करून आम्ही आलो किल्ले पन्हाळा इथे. पन्हाळगडावरती आल्यावर गाईड घ्यावा लागतो, कारण या गडावर कुठे आणि काय पॉईंट्स आहेत ते गाईडशिवाय समजत नाही. त्यामुळे आम्ही एक गाईड घेतला, पण त्यांनी तो जो माहिती सांगत होता त्याची व्हिडिओ शूटिंग करायला आम्हाला परवानगी दिली नाही. तर त्याचं असं म्हणणं होतं की मी जे बोलतोय ते शूट नका करू, बाकी तुम्हाला शूट करायचं असेल तर तुम्ही करू शकता, पुरातत्व खात्याची परवानगी नाही, असं त्याचं म्हणणं होतं. तर सर्वात आधी आम्ही आलो सज्जा कोटीवरती आणि खूप छान मेंटेन केलेला आहे हा गड पुरातत्व विभागाने. तर हे इथे पहिल्याच काळातलं असेल हे बांधकाम, नक्षीकाम, पण आत्ता ते छान मेंटेन आहे आणि इथून दिसणारा आजूबाजूचा परिसरही खूप छान दिसत होता. आणि इथेच छत्रपती संभाजी महाराजां आणि शिवाजी महाराजांची शेवटची भेट झाली होती. हे जे बांधकाम आहे ते पूर्ण दगडी आणि चिराचं बांधकाम आहे, अजूनही सुस्थितीत आहे. आणि हा पन्हाळगड राजा भोज यांनी बांधला असं आम्हाला त्यांनी सांगितलं. इथे खूप थंड वाटत होतं. नॅचरल AC आणि नॅचरल POP आजच्या जमान्यातला असं गाईडनी वर्णन केलेलं आहे या ठिकाणाचं. बघा ना कसं आहे ते. बुर्जांकडे कोण लक्ष देते? इकडं घर वगैरे झालेत की त्यांचे प्रॉपर्टी झालेत, रोड झालेत व्यवस्थित. आता आम्ही राजदिंडी मार्गाकडे चाललोय. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा सिद्धीच्या वेड्यात अडकले होते आणि त्या कैदेतून सुटका करण्यासाठी ज्या मार्गाने गेले होते तो हा राजदिंडीचा मार्ग. इथून पावसाळ्यात खूप साऱ्या मोहिमा चालत जातात पावनखिंडीकडे.
आता आम्ही चाललोय धान्य कोठाराकडे. इथे 3 वास्तू आहेत, गंगा, जमुना. तुमचा सोलापूरचा मुलगा आलेला घोडवाल्यांच्या त्याचा शूटिंगशी तसा संबंध नव्हता. सकाळी 6ला शूटिंग सुरू झाली की रात्री 3ला बंद व्हायचं. रात्री 8:30 वाजता आपण पहिला पॉईंट बघितला ना सध्या कुठे त्या भिंतीवरून मोबाईलवर बोलत चालला व्हिडिओ. काय फोटो काढायचे? 1, 2, 3 मजली आहे मी. खाली विहीर, अंधार भाऊ 4थ्या मजल्यावर. अफजल खानचा मुलगा फाजल खान सिद्दीकीवर ते पन्हागडाला 4 वाजून वेढा होता. किल्ल्याच्या बाहेर 6 महिने वेढा होता. 4 महिने 23 दिवसामध्ये इथं धान्य साठा संपला गेला. तर महाराज इथून विशाळगडला पायी गेले. ते मार्ग आपण नंतर बघणार आहे. या स्पॉटचं अंधार भाव भाऊ म्हणजे विहीर. कोकण भागात विहिरीला भाऊ किंवा बावडी म्हणतात. जरी बाहेरच्या विहिरीमध्ये जर विषपात झाला तर सैनिकांना प्यारा पाणी नसायचं, पण सुरक्षित पाणी म्हणून खाली विहीर आहे. आणि या विहिरीचं पारा करण्यासाठी सैनिकांना उतरण्यासाठी जागा. तुम्हालाच काय खायचं असेल तर खावा. पन्हाळगडावरती खाण्यापिण्याचे भरपूर पर्याय आहेत. अगदी नाश्त्यापासून लिंबू पाणी, ताक सगळं इथे मिळतं. इथली झुणका भाकर खूप प्रसिद्ध आहे आणि खूप चवदार पण आहे. गेल्यावेळी जेव्हा आम्ही पन्हाळगडावरती आलो होतो तेव्हा इथली झुणका भाकर, दही, ठेचा, खरडा असं मस्त खाल्लं होतं. आणि मग आज काही जास्त भूक नव्हती, त्यामुळे फक्त लिंबू पाणी आणि ताक पिऊन आम्ही गड उतरत होतो. ही आहे वीर शिवा काशीद यांची समाधी. खरं तर गड जेव्हा सुरुवात करत होतो तेव्हाच ह्या समाधीचं दर्शन घ्यायला पाहिजे होतं, पण आम्ही उतरताना घेतोय. तर वास्तूवरील माती गोळा करताना स्वप्नील म्हणले, इथनं एक कच्चा रस्ता लागला लाल मातीचा असा डोंगरातनं. चालत नाही आलो. इथनं 1.5 किलोमीटर दाखवते वाघवे गाव. गाडीत आली 4 व्हीलर. पण डांबरी घरापर्यंत चांगला डांबरी आहे ना असा. तिकडून ती डांबरी असतो मग आपण इकडून आलो. गाव कुठलं होतं? कुठली वाडी होती? सुर्वेवाडी. सुर्वेवाडीच्या इथनं आली माझी शाळा. पन्हाळगडावरून कोल्हापूरच्या दिशेला जाताना वाघवे म्हणून गाव आहे. तिथे माझ्या आईचे मामा राहतात आणि आम्हाला त्यांच्या घरी जायचं होतं आणि आम्ही जाताना वाट चुकलो होतो. तर ते आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते. इकडे बघ, इकडे बघ. नाही बघ, बघते बघते. हुशार ती पण नाही बघत. आईचे मामा आत्ता नाही आहेत, पण त्या मामांची 2 मुलं आहेत आणि ते वेगवेगळे राहतात. तर पहिल्या आम्ही रघु मामाच्या घरी गेलो होतो ना, आत्ता ह्या दुसऱ्या मामाच्या घरी आलो. जाऊया तात्याला तेसनी तर बरं म्हणते जाऊया. हा तो वर माझच दुखायला लागलं. सुनीता काय सुनीता? होय होय. आणि ते हिज लगीन मग सुधीरचं ती चांगली बघायला त्यांचं काम चालू केलं. पण जागे सगळं तीच बघायला ती जिजीरच करावं लागतं. तिचं डोळं दाखलं असतं तेवढं बरं झालं असतं. काय करायचं, देव पण लई परीक्षा बघितली. आईला इतक्या वर्षांनी बघून दोन्ही मामींनी अशी डायरेक्ट मिठीच मारली. आणि इथली लोक इतकी प्रेमळ आहेत, इतका जीव लावतात, इतकं छान बोलतात आणि त्यांचं घर तर इतकं सुंदर होतं जुन्या पद्धतीचं. मला खूप आवडलं. आणि हे आम्हाला पाठीमागची त्यांची पडवी दाखवत होते आणि यांच्या घराच्या पाठीमागून पन्हाळ्याकडे दिसतोय. माझ्या डोक्यात लाकडच बसली ती आता. नाही आता
आता नाही देणार रे. मामांच्या घरी मी सगळ्यांना पहिल्यांदाच भेटत होते आणि त्यांनीही मला पहिल्यांदाच बघितलं होतं. त्यामुळे मी जास्त व्हिडिओ केले नाहीत तिथे शूट, पण जेवढे जेवढे मला थोडेसे मुवमेंट कॅप्चर करता आले तेवढे केले. मामांच्या घरून थेट महालक्ष्मीच्या इथे आलो. इथे प्रचंड गर्दी होती. आमच्याकडे कारगाडी होती आणि ती पार्किंग करायला आम्ही रंकाळ्यावर पार्क केली आणि मग आम्ही महालक्ष्मीच्या इथे आलो. मुखदर्शन केलं कारण गर्दी खूप होती, चरणदर्शन शक्यच नव्हतं. आणि आम्ही आज पुण्याला परत जायचं ठरवलं होतं कारण आमच्या प्लॅनमध्ये दुसऱ्या दिवशी काय बघण्याचा असा प्लॅन नव्हता. कारण आज सगळंच झालं होतं, ज्योतिबा, पन्हाळा, महालक्ष्मी, आणि आत्ता 7 वाजत आले होते आणि रंकाळा करून आम्ही सहज जेवण वगैरे करून पुण्याला 9 वाजता जरी इथून निघालो असतो तर पहाटे मध्यरात्रीपर्यंत वगैरे पुण्याला पोचलो असतो. आज का माहीत मला काही शॉपिंग करायची जास्त इच्छाच होत नव्हती. मग रंकाळ्यावरती आलो. थोडंसं लाईटच खाल्लं कारण आम्ही भरपूर खाल्लं होतं. मामांच्या घरी चहा नाश्ता झाला, परत चहा एकदा झाला. तर असा आमचा आजचा कोल्हापूरचा दिवस होता.